नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या युट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. SSC GD 2025 चे अपडेट असणार आहे. मेडिकलचं जे आहे ते डेट नोटीस आउट झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. रिझल्ट डेट सुद्धा जारी झालेली आहे. त्याचबरोबर रोज किती मुलं बोलवणार हे सुद्धा सांगणार आहे. मेडिकलसाठी कट ऑफ किती राहील हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता याची संपूर्ण माहिती तुम्ही बघा, कारण तुमच्याजवळ टाइम खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही रेडी ठेवा. तुम्हाला डेट जे आहे ते आउट झालेली आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इथे बघूया याची ऑफिशियल नोटीस. यामध्ये तुम्ही ऑफिशियल नोटीस इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. 9/10/2025 ला प्रसिद्ध झालेला आहे. रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल GD 2025 इन CAPF, SSF, NCB and Assam Rifles regarding conduct of DV and DME and RME. बघू शकता तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डिटेल मेडिकल एक्झामिनेशन आणि रिमेडिकल हे तिन्ही प्रोसेस एका वेळेस घेतले जातील विद्यार्थी मित्रांनो. त्याचनंतर रिझल्ट ऑफ PET अँड PST विल बी डिक्लेअर्ड बाय SSC विदिन अ कपल ऑफ डे फॉर कंडक्टिंग DV अँड DME. तुम्ही बघू शकता SSC काही दिवसामध्ये तुमचा रिझल्ट पाहायला भेटणार आहे. आणि इथे जे आहे ते शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट जे असणार आहेत त्यांना 60 सेंटर अलॉट केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. 60 सेंटरमध्ये तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलची प्रोसेस होईल फॉर बोथ इव्हेंट्स. इथे बघू शकता हॅज बीन आयडेंटिफाय ॲट द रेट 100 ते 150 कॅन्डिडेट पर डे इच सेंटरमध्ये बोलवले जातील. त्याचबरोबर टेंटेटिव्हली यांनी डेट सुद्धा सांगितली आहे. तुम्ही बघू शकता इथे टेंटेटिव्हली डेट फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर 2025 मध्ये तुम्हाला तुमचं मेडिकल पाहायला भेटणार. म्हणजे तुमचं जे आता रिझल्ट आहे ते 15 तारखेपर्यंत तुम्हाला पाहायला भेटू शकते विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तयार राहा. तुमचे जे डॉक्युमेंट्स बनवायचे असतील, काही डॉक्युमेंट्स राहिले असतील तर डॉक्युमेंट्स बनवून ठेवा तुम्ही. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं असं काही करा नको ज्यांनी तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे इजा होतील. तर विद्यार्थी मित्रांनो हा एक नोटीस आहे, हा आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि 60 सेंटर तुम्ही बघू शकता जे अलॉट झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आता यानंतर तुम्हाला आता प्रश्न असा होता की सर कट ऑफ किती जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो. महाराष्ट्राच्या कॅटेगरी वाईज तुम्हाला साठी जे आहे साठी तुम्ही बघून चला, तुम्हाला जर +6 ते 7 मार्क असतील विद्यार्थी मित्रांनो फिजिकल पेक्षा जास्त, तर तुम्ही मेडिकलसाठी पात्र व्हाल. त्याचबरोबर ओबीसीला तुम्हाला इथे बघू शकता ओबीसी साठी तुम्हाला जे मार्क्स पाहिजे, ओबीसी साठी तुम्हाला 5 ते 6 मार्क्सची लीड पाहिजे. त्याचबरोबर EWS ला तुम्हाला 4 ते 5 ची लीड पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो एससी साठी सुद्धा तुम्हाला 4 ते 5 ची लीड पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला जे आहे ST साठी सुद्धा तुम्हाला 4 ते 5 ची लीड असलेली पाहिजे. तुम्ही एवढं लीड असलेलीच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जवळपास चाला तुम्हाला 6 ते 7 ची लीड असलीच पाहिजे, तर तुम्ही मेडिकलसाठी पात्र व्हाल, हे तुम्हाला सांगत आहे. अशा प्रकारचं हे अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला कोणत्या प्रकारची क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला जर कट ऑफ रिलेटेड व्हिडिओ सुद्धा पाहिजे असेल तो सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार. तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट करा. आपण भेटू अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.